आता प्रेक्षकांना तुमच्यासाठी संधी आहेत, तिथे DBN लाईव्हचे सर्व आता मैदानावरती दाखल झाले आहेत, मग तिथेही तुम्ही प्रतिक्रिया आपल्या देऊ शकतात, कोण कसा प्रकारे खेळ करणार याची चर्चा रंगणार आहेत। आपले दोन्ही पंच मयूरजी एका बाजूला मयूरजी मांगेला, दुसऱ्या बाजूला धीरजजी पाटील हे दोन पंच सध्या मैदानावरती दाखल होत आहेत आणि DBN लाईव्हची टीम आहेत। दुसऱ्या बाजूला आकाश घरत आहेत, डोंगरपाड्याचे आपले मित्र आहेत, आकाश आपले स्वागत आहेत। DBN लाईव्हची टीम आहेत, मजा येईल। दोन संघांमध्ये एकमेकांचे डावपेच माहीत असलेले, एका बाजूला बालाजी 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर DBN लाईव्हची टीम आपण पाहतायत। चला बालाजी 11 एक आपला प्रतिनिधी पाठवा, एक प्रतिनिधी एक्स्ट्रा DBN लाईव्हचा प्रतिनिधी कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहे। न्याल एक 12वा खेळाडू पाठवा, 12वा खेळाडू लागेल। चला मॅचला सुरुवात आपण पाहतात। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ गेली मागील आपण कित्येक वर्ष जर पाहिलं तरी परंपरा जोपासण्याचं काम पाटील परिवाराच्या माध्यमातून होत आहे। त्याला 7 नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची ही नेहमीच लाभलेली आहे झेरबाय आणि काही स्पर्धेमध्ये आपणही साक्षी आहोत, काही स्पर्धेमध्ये आपणही या स्पर्धेमध्ये संधी मिळत असते आणि त्याबद्दल पाटील परिवार आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जितकं धन्यवाद व्यक्त करायला हवं तेही कमी असणार आहेत। आणि नेहमी आपण या मैदानाला एक संबोधलं की नारंगी गावचं असलेलं एक उत्कृष्ट मिनी स्टेडियमच आहे जणू काही, आणि त्या स्टेडियमवरून आपण या संपूर्ण मॅचचा आनंद घेतोय। आणि बरेच असे संघ असतात की नाही नारंगीच्या मैदानावरती एकदा तरी क्रिकेट आम्ही खेळायला हवं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्या नारंगीच्या मैदानावरती स्पर्धा खेळायला हवी आणि त्यासाठी पाटील परिवारानं पुरस्कृत केलेली ही स्पर्धा अवश्य तुम्ही 7 दिवसांमध्ये या, भेट द्या आणि क्रिकेटचा आनंद, क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला या मैदानावरून मिळणार आहे। सही कहा धनंजय पाटिल आपने। इस मैदान पर नारंगी ग्राम से मिला नारंगी और पाटिल परिवार के जाने से तमाम क्रिकेट प्रेमियों का, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। एक लाजवाब मुकाबला और दोनों टीमों की बात की जाए तो एक तरफ बालाजी 11 और एक तरफ DBN लाइव, एक लाजवाब मुकाबला है। क्या इस मैदान पर यह मुकाबला किसके झोली में जाएगा, किसके पक्ष में होगा? और 3 मुकाबले हमने देखे, ये चौथे मुकाबले की शुरुआत होने जा रही है। और धनंजय बात की जाए तो 3 मुकाबले में चेजिंग हुई है, ये चौथे मुकाबले में क्या पलटवार हमें देखने को मिलेगा? डिफेंड होंगे, वो भी चेजिंग किए जाएंगे। क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? 98 दिवसानंतर नयन तांडेल आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय, म्हणजे तितकी प्रॅक्टिस तर त्याने नाही केली, पण 98 डेज स्पेंड केलेत। पहिला बॉल, ओहो काय लेंथ वरती पाहायला मिळाला नयन, आणि नयन देखील एक भाग राहिलेला आहे। नारंगीचा आपण जो संघ पाहिला NCC B चा संघ पाहिला, त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण नयनांना खेळताना पाहिलं, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नयन यांनी गोलंदाजी केलीत। याच मैदानावरती आयोजित होणारी स्पर्धा NPL नारंगी प्रीमियर लीग, नारंगीचा जो गावकप असतो तिथे देखील आपण या सर्वांना पाहिलेला आहे। डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कॅप्टन कार्तिक, कार्तिकने घेतलाय कॅच, मिळाली विकेट पहिली आणि पहिला फलंदाज आपण पाहिलं तर ऋतिक बॅक टू दी पवेलियन, गॉन। मुकाबला है, कप्तान ने बेहतरीन मिडाफ से जाकर 30 सर्कल के बाहर एक बेहतरीन कैच लिया और बल्लेबाज ऋतिक का खेल समाप्त होता हुआ पहला झटका बालाजी 11 टीम की उम्मीदों को लगता हुआ। और दर्जी इस मैदान पर एक लाजवाब आपने सही जिक्र किया। नयन की बात की जाए तो बहुत परेशानी में थे, मगर उसके बाद DBN लाइव के लिए बेहतरीन काम करते हुए नजर आए और आज मैदान के अंदर अपने खेल का जलवा और अपने मैदान के ऊपर खेलने का अनुभव जो मैदान पर है तो वो अनुभव को इस मैदान पर साध्य करते हुए नजर आ रहे हैं। क्या कहना चाहेंगे धनंजय? यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी तुम्ही एका दिवसात नाही होत, यशस्वी होण्यासाठी काही काळ तुम्हाला घालवायला लागतो। तो काळ DBN लाईव्हने घालवलेला आहे। म्हणजे DBN लाईव्हने सुरुवातीला संघर्ष केला, एक कॅमेराने सुरुवातीला स्पर्धा कव्हरेज केल्या, पण आज त्याच तारखेला DBN लाईव्हच्या एकाच वेळी 4 ते 5 टीम एकाच वेळी लाईव्ह प्रक्षेपण करतायत, हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून म्हटलं ना काही काळ तुम्हाला घालवायचं असतो, तो DBN लाईव्हने घालवला, संघर्ष केला आणि स्वतःचं चॅनल उभारलं। चॅनल उभारल्यानंतर काही गोष्टी आणल्या, जिथे प्लेअर पोझिशन पाहिलं, वॅगन व्हील सारख्या काही गोष्टी आपण पाहिल्यात आणि ते सर्व देण्याचं काम DBN लाईव्हच्या माध्यमातून, मध्यंतरामध्ये आपण लेग बिफोरसाठी देखील इम्पॅक्ट जो होता तोही DBN लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेही आपण पाहिलं। ओहो ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, आता खूपच बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात, नेहाल मॅन फ्रॉम डोंगरपाडा, दुसऱ्या बाजूला आकाश घरत डोंगरपाडा संघासाठी खेळणारे खेळाडू, अक्ष 11 डोंगरपाडा या संघासाठी मात्र बहुतांश वेळी या 2 खेळाडूंना आपण खेळताना पाहिलेला आहेत आणि तेच 2 खेळाडू आहेत। परंतु समोर नयन तांडेल, नयनचा बॉल फुलटच बॉल, पाठीमागे धनंजय मांगेला
आणि धनंजय मांगेलानं घेतलाय कॅच, मिळाली विकेट, बॅटर आउट, मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन, गॉन. में लगी है, दोनों कैच के रूप में बल्लेबाज मैदान के बाहर गए. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? आणि कॅच घेतल्यावरती धनंजय मांगेला यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पण होती. स्माइलचं कारणही होतं कारण की आता संधी मिळाल्या घरच्या मैदानावरती खेळण्याची. इतकं बिझी तर प्रत्येक जण आता समालोचन करताना जर आपणही बिझी आहेत, पण तिथून डीबेन लाईव्हची टीमही नेहमी बिझी असते. मग काही गोष्टी फक्त पाहायला मिळत आहेत, हातामध्ये बॅट आपल्या नाही येत, कमीत कमी बॅट आता आपल्या हातामध्ये येत आहेत किंवा बॉल टाकण्याची संधी मिळत आहेत. इथे संधी मिळालेली आहे आणि संधीचं सुवर्ण संधी कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करतायत. ओ फटका खेळला हवेमध्ये, झेलचीची संधी असेल, सागर त्या ठिकाणी येत आहेत, कुठलीही चुकी नाही होणार. आणखीन एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय, कॅचेस नाही सोडत. दुसरी गोष्ट काय आहे, ताळमेळ चांगला आहे आणि डीबीएन लाईव्हची ही एकात्मता, ही एकजुटी मैदानावरती दिसून येते. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. पण इथे प्रशिक्षण घेऊन आलेला तो खेळाडू आहे, पण त्याच्याकडे अजून बॉलही नाही गेलेला आहे. एक चांगला क्रिकेटपटू तोही आहे. रोहितला पाहिलं, याच्यानंतर आपण बरेच सारे खेळाडू आहेत. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज कार्तिक यांना पाहिलं, हर्षलला पाहिलं आज या संघामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण धनंजय यांना पाहिलं, साहिल आहेत. आपले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नेहमी साहिल यांनाही आपण पाहिलेलं आहेत. आणि आता एक कॅमेरा जो सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण ही स्पर्धा दाखवली जातात, ज्यामध्ये अरे मांगेला यांना आपण सध्या पाहतायत, जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत ते रणचित्र टिपतायत या मॅचसाठी, कारण की सर्व कॅमेरामॅन बिझी आहेत त्या कारणामुळे. ओ चांगला बॉल, काय षटक हाताळलाय नयन यांनी. नयनच्या षटकामध्ये रन नाही आल्या आणि बालाजी 11 साठी या षटकामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एक रन वाईटच्या स्वरूपाने आलेली आहे. काय गोलंदाजी नयन तांडेल यांची. टाळ्यांचा गजर नयन यांच्यासाठी डीबीएन लाईव्हच्या वतीने तर जोरदार होणारच आहे. एक षटकाचा खेळ संपलाय, एक षटकांमध्ये 3 विकेट आणि झहीरभाई फक्त आणि फक्त एक रन नयन तांडेल यांनी खर्च केलेली आहे. बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी करते हुए नयना, मगर वहां पर बात की जाए तो 3 बेहतरीन विकेट भी आपने पक्ष में किया है और क्या गेंदबाजी का जलवा बिक रहा है. और धनंजय आपने जिक्र किया था ना, डीबीएन लाइव एकता बहुत जरूरी है. एकता जब होती है ना तो वो मैदान हो या फिर वो घर का कामला हो या फिर तमाम प्रेक्षक का दिल जीतने वाली बात हो, इस मैदान पर डीबीएन लाइव करती हुई नजर आई. जैसे ही नयन का ओवर समाप्त हुआ, देखिए धनंजय ने कहा कि हम आएंगे लॉन्ग ऑन पर, मगर नयन जाएंगे विकेट कीपर पर और गेंदबाजी पर बुलाया गया प्रवीण पाटिल को. प्रवीण का गेंदबाजी पर बुलाया गया. और धनंजय इस मैच में मजा भी आएगा. दोनों टीमें पैकेज की तरह है. दोनों टीमों को मालूम है कि कौन सा खेल इस मैदान पर खेला जाए, क्योंकि एक बेहतरीन बल्लेबाज मैदान पर स्ट्राइक पर आकाश को, और इसी मैदान पर उनकी पारी हमने देखी थी. क्या कहना चाहेंगे आप? आकाश आहेत, पण आकाशवरती थोडा आता प्रेशर वाढलेलं आहे. मागे गेलेले 3 विकेट त्याचा प्रेशर असणार आहेत. समोर जर पाहिलं तर प्रवीण पाटील बाबू, प्रवीण पाटीलचा पहिलाच बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. बॉल चाललाय समोरच्या दिशेने. मिड ऑफला खेळाडू आहे कार्तिक, कार्तिकने बॉलला अडवलाय आणि प्रवीण पाटील बाबू यांच्या हातामध्ये फेकी केल्या आहेत. एकतर झहीरभाई एका गोष्टीचा उल्लेख हाही आहे की हे डीबीएन लाईव्हचे खेळाडू खेळतायत, हे तर कधी खेळतायत ज्यावेळी नारंगी प्रीमियर लीग असते त्यावेळी त्यांना संधी मिळतात. अशी तर संधी नेहमी रोजच्या शेड्यूलमध्ये तर बिझी असतात. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, थोडीशी दिशा भरकटली आहे. बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचल्यात बॉलवरती, बॉलला अडवलं गेलंय. केवल त्या ठिकाणी पाहायला मिळालं, केवलने बॉलला मात्र अडवलंय. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 4. आणि झहीरभाई ह्या 2 धावा कधी आल्यात तर 2 धावा जवळपास 8व्या बॉलवरती आल्या, ज्यावेळी दुसरं षटक मार्गस्थ झालाय त्यावेळी डबल येत आहेत. सही कहा धनंजय पाटिल. बाबू की अगली गेंद न्यू बैटर की स्ट्राइक पर है. अच्छी गेंद थी, पैड में हल्का सा खेलती फ्लिक किया. गेंद इस पालक मिड ऑन पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा मिड विकेट के खिलाड़ी द्वारा, एक ही रन पूरा होता हुआ. क्या गेंदबाजी है. और धनंजय आपने सही जिक्र किया, जब गांव कब रहता है तमाम ये सितारों को खेलने का मौका मिलता है, क्योंकि हर वक्त हमने बात की जाए तो पालघर जिला, वसई तालुका, उसके बाद मुंबई के बाहर ये डीबीएन लाइव कवर करती नजर आ रही है, मगर आज सुनहरी मौका मिला है
अगली गेंद आकाश के लिए, शॉर्ट गेंद पूल किया है मगर मिश्रा में गेंद 30 सर्कल के अंदर गिरेगी लॉन्समैन के। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ स्कोर में भी बढ़ोतरी होती हुई नजर आएगी। क्योंकि कहते हैं ना धनंजय, आपने जिक्र किया था इस मैदान पर हर खिलाड़ी इस मैदान पर जी जान लगाता है और डीबीएन लाइव ने अपने कैमरामैन से तमाम खिलाड़ी को कैच किया और आज मैदान में अपने खेल का जलवा बिकर में अपनी जी जान लगा रहे हैं। क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? यस डेफिनेटली. आणि ही अशी एकमेव स्पर्धा आहे की इथे तुमच्या ऑपोजिटला कोण येईल नाही माहित, तुम्हाला कुठला खेळाडू येईल हेही नाही माहित. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक झाला, हवेमध्ये खेळलाय बॉल. प्रवीण पाटील बाबू कॅचचा प्रयत्न झाला, पाठीमागच्या दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न. आकाशानं जीवनदान मिळालेलं आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतात 8 धावा. आणि जहीरभाई आता बऱ्याच स्पर्धा सुरू झाल्या आहेत पण काही ग्रामीण खेळाडू आहेत त्यांनी आता नुकताच सुरुवात केलेली आहेत. मग काही जणांची प्रॅक्टिस झालेली आहे, काही जण प्रॅक्टिस सेशन मध्ये नाही आहेत, काही जण या स्पर्धेपासून प्रॅक्टिस सेशन मध्ये आलेले आहेत, असंही आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 8. शेवटचा बॉल मैदानावरती असेल प्रवीण पाटील. शेवटचा बॉल पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग मात्र नाही पाहायला मिळालं. प्रशांत त्या ठिकाणी येतात, प्रशांत भगत बॉलवरती येतात. एका हाताने बॉलला अडवलं गेलं, एका हाताने बॉलला उचललं गेलं, फेकलं गेलंय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या या ठिकाणी प्राप्त होत आहेत. षटक संपलंय मैदानावरती. 2 षटकानंतर टीम बालाजी 11 संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 10 रन डीबीएन लाईव्हच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा जहीरभाई यांच्या दिशेने येऊयात. डीजे धनंजय सही बात की आपने, इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाजी का मुकाबला होता हुआ एक बेहतरीन ये मुकाबले खेले जा रहे हैं. आप आखिरी गेंदबाजी पर आएंगे प्रवीण, मगर देखना होगा कि इस मैदान पर साहिल आएंगे गेंदबाजी करने के लिए. 10 रन बने, 3 विकेट गंवाई है बालाजी 11 टीम ने. आप आने वाली ये तमाम 6 गेंदों में क्या बल्लेबाजी का जलवा बिखरा जाएगा या फिर गेंदबाज इस मैदान पर वही अंदाज में गेंदबाजी करेंगे? साहिल की पहली गेंद आकाश के लिए आती हुई आउट साइड पर मिड विकेट पर खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, गेंद हवा में, कैच का मौका है और एक बेहतरीन कैच. पहली गेंद पर आकाश की पारी का अंत होता हुआ, बल्लेबाज गॉन. कमान दीजिए. के रूप में लगता हुआ बालाजी 11 ने उम्मीद के और अब इस मैदान पर आने वाली 5 गेंदें क्या इस मैदान पर जवाब दे पाएंगे? क्या वो देना होगा? साहिल को पहली गेंद पर सफलता मिली है. क्या गेंदबाजी, पहले नई गेंदबाजी की, उसके बाद प्रवीण बाबू ने गेंदबाजी की और क्या बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ डीबीएन लाइव के द्वारा. और दोस्तों हर दर्शक हमें सुन रहे देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है डीबीएन लाइव द्वारा. और वाकई में बेहतरीन कवरेज आपने देखा है पूरे मुंबई महाराष्ट्र के अंदर, पालघर जिला के अंदर डीबीएन लाइव ने. और धनंजय आपने सही जिक्र किया था, जिन्होंने शुरुआत की थी डीबीएन लाइव के 2 व्यक्ति थी, युवा व्यक्ति थी और उनको मार्गदर्शन देने वाले तुकाराम सर जी ने बहुत कुछ सिखाया. और उसके बाद आज पूरे पालघर जिला वसई तालुका के अंदर ये तमाम व्यक्तियों का डीबीएन लाइव का एक बेहतरीन नाम कवरेज चलता हुआ नजर आ रहा है. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटील? नुसतं वसई विरार नाही तर आता वसई विरारच्या बाहेर पालघर जिल्ह्याच्या बाहेर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा आता कव्हरेज होत आहेत. तिथे डीबीएन लाईव्हची जी मागणी आहे तीही वाढलेली आहे आणि रोजच्या रोज बिझी असतं एक चॅनल जर पाहिलं तर डीबीएन लाईव्हचं चॅनल जे आहे हे आपल्या भागातील हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येकाला अभिमानी आहे, जहीरभाई आपल्यालाही अभिमान आहेत की आपल्या भागातील असलेलं चॅनल डीबीएन लाईव्ह ज्यांच्या जोडीनं नेहमी आपण काम करण्याची संधी आपल्यालाही मिळत आहेत, तीच आज डीबीएन लाईव्हची सर्व मुलं एकत्रितपणे पुढे जात आहेत. ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळला गेला. कॅप्टन कार्तिक त्या ठिकाणी मात्र बॉलला फील्ड करतायत. हितेंद्र बाबू नवीन बॅटर आलेले आहेत आणि हितेंद्र बाबू यांची एक वेगळीच ओळख राहिलेली आहे. म्हणजे नेहमीच आपण त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगली फिल्डिंग करताना पाहिलं, चांगल्या कॅचेस त्यांनी मात्र घेतलेले आहेत. त्यामुळे हितेंद्र बाबू यांची ती ओळख आपण पाहिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला साहिल यांना मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतायत. साहिल यांनाही पाहिलं, नारंगी प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी साहिल यांची आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ते साहिल सध्या मैदानावरती गोलंदाजी करतायत. खोलव्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेलाय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर सागर आज जास्तीत जास्त सागर फ्रेम मध्ये येत आहेत. आणि एक गोष्ट सागरची काय पाहायला मिळाली, सागरचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे, सागर कॅचेस चांगला घेतो आणि फेकी देखील चांगली केली. फलंदाज धावचेच्या स्वरूपानं, रनआउटच्या स्वरूपानं बाद.
जे संघ या ठिकाणी दाखल झाले असतील त्यांना विनंती आहेत आपला प्रवेश हा आपण निश्चित करायचा आहे. वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये जर तुम्ही इथे दाखल झालात तर तुमच्या नावाची नोंद केली जाईल, अन्यथा येणारे दुसरे जे संघ आहेत त्यांना या ठिकाणी स्थान दिलं जाईल. याची चर्चा सकाळच्या सत्रामध्ये झालेली आहे. जहीर भाई सही कहा धनंजय आपने. जो टीमें इस मैदान पर पहुंची है हमारी कमेटी से राब्ता कायम कर ले, क्योंकि जो आपको टाइम दिया गया था वो 1:05 हो चुके हैं, उसी में आपको टीम सम्मिलित करनी है, उसके बाद फिर दूसरी टीम को मौका भी दिया जा सकता है. साहिल की अग्नि के न्यू बैटर मैदान पर दाखिल होते, बेहतरीन शॉट है, पॉइंट पर कैच का मौका बनेगा, मगर गेंद सॉन्ग में गिरती हुई जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचेगा 13 रनों पर 5 विकेट के नुकसान पर बालाजी 11 टीम के. आने वाली 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. क्या गेंदबाजी होती हुई आज डीबीएन लाइव के गेंदबाजों के द्वारा. अगली गेंद न्यू बैटर मैदान पर है, साहिल की गेंदबाजी करने के तैयार. अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं. आने वाली आखिरी गेंद इस मैदान पर क्या लेकर आएगी. बल्लेबाज को लौटना होगा, मगर धनंजय यहां पर गेंदबाजी में तो जलवा बिगड़ा. टॉस जीता और कहा कप्तान कार्तिक ने कि हम करेंगे पहले गेंदबाजी. बल्लेबाजी के लिए दावत दी थी, मगर थोड़े से बल्लेबाज दूर रहते हुए नजर आए. जो करना था मैदान पर वो नहीं कर पाया. आकाश जैसे बल्लेबाज को इस मैदान से सस्ते में बात करने में गेंदबाजी में साहिल ने अच्छी गेंदबाजी की. अब क्या कहना चाहेंगे, आखिरी गेंद आना बाकी है मैदान पर, और ये टारगेट इस मैदान पर कितने रन पर दिया जाएगा ये देखने वाली बात होगी. 13 झाल्या, 13 मध्ये एक मोठा फटका आला तर धावसंख्या वाढू शकतात, अन्यथा डीबीएन लाईव्हने आतापर्यंत सुंदर अशी पकड निर्माण केलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, सागर बॉलवरती धावतोय, वन बाउन्स ते बॉलला कलेक्ट करण्याचा प्रयत्न, वॉड फील्ड, चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त बिझी राहणारा क्षेत्राचे जर कुठला असेल तर तो सागर होता, ज्याने मात्र बॉलला अडवलं, चांगल्या कॅचेस त्याने घेतल्या, चांगले फेकी त्याने झेरबाई या मॅच मध्ये केली आणि धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये टीम बालाजी 11 संघाने रन बनवल्यात, त्या मात्र जवळपास 15. पहिल्या 2 मॅच मध्ये झेरबाई ज्या धावा झाल्या होत्या, आता 30 धावसंख्या पुन्हा एकदा होण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे मागच्या मॅच मध्ये ती 24 पर्यंत पोहोचली होती, पण आता पुन्हा एकदा तो शेड्यूल जो ती धावसंख्येचा जो का मॅप जो आहे तो थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती लगावल्या 15 आणि 16 धाव्यांची गरज आहे. 16 धावा डीबीएन लाईव्हला चेस करायच्या त्या मॅच मध्ये कशा प्रकारे केल्या जातील याची चर्चा रंगेल. तोपर्यंत एक छोटंसं संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. पुन्हा स्वागत आहे. दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला पाहिलं तर प्रशांत भगत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धनंजय मांगेला. हे 2 खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. क्षेत्ररक्षण चला लावा बालाजी 11. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, जे संघ या ठिकाणी दाखल झाल्यात त्याने आल्याची नोंद करायची आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर खालच्या दिशेने आपल्या नावाची अधिकृत नोंद झाले असं आपण त्या ठिकाणी ग्राह्य केलं जाईल. त्यानंतर पुढच्या मॅचेस तुमचे टॉस जे असतील ते टॉस तुमच्यापर्यंत कळवले जातील. आपण सर्वजण पाहतायत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी गणपत बाबूराव पाटील व कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत श्री राजेशजी गणपत पाटील आणि श्री रजनीजी किसन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पर्धा या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती सध्या आपण या संपूर्ण क्रिकेट मॅचचा आनंद घेत आहात. मॅच मैदानावरती सुरू आहे. डीबीएन लाईव्ह मीडिया एका बाजूला आपण डीबीएन लाईव्हची टीम पाहतात, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बालाजी 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष 16चा आहे. 18 बॉलचा खेळ आहे. संयम, शांत, आक्रमण. आता या मॅच मध्ये काय दिसणार याची चर्चा वेगळी होणार आहे.
स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये एका बाजूला पार्थ, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर हितांशु पाटील हे जोडले गेले आहेत. पंचांच्या माध्यमातून मयूर मांगेला, धीरज पाटील हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निषाद प्रथमेश पवार यांचे खूप मोठे फॅन. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल स्ट्राईक येण्यावरती प्रशांत भगत. पहिलाच बॉलला खेळण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाबू येतात, वेगाने पुढे येतात. इथे बाबू मात्र बॉलवरती आले, बॉलला अडवलं, फेकी केली आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी नेहाल यांना आपण पाहतायत. हाय अँड ऍक्शनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. बॉडी बॅलन्स संतुलन खूप चांगला मात्र पाहायला मिळाला नेहाल यांचा. अनेक वर्ष आपण पाहिलं तर आर के बालाजी डोंगरपाडा या संघासाठी क्रिकेट ज्यांनी खेळलं, अक्ष 11 डोंगरपाडासाठी क्रिकेट मात्र मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये ज्यांनी खेळलं तेच खेळाडू तर सध्या मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूने धनंजय मांगेला फटका क्लासिकल स्ट्रोक खेळला, हवेमध्ये खेळला, इनफील्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव. टाळ्यांचा गजर. आता मात्र डीबीएन लाईव्हची टीम त्या ठिकाणी करतायत. 2 धावा येतात आणि 2 धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 3 रन. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला गेला. 3 धावा धाव फलकावरती लगावल्यात. 16 धाव्यांचा आव्हान आहे, 16 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. फुलटस बॉलला पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्टचा मात्र खूप चांगला वापर. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळालीत आणि दुसरी धाव देखील मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा. झहीरभाई 16 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा घेतल्या आहेत. एका बाजूला धनंजय मांगेल आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत भगत यांनी. परंतु येणारा पुढचा मॅच आहे त्याचंही अलॉसमेंट होणं खूप गरजेचं आहे. अर्नाळा किल्ला आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल हितांश दुर्वेश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर दाखल व्हायचे आहे टॉस साठी. फुलटस बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर बॉलला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती झहीरभाई 6. सही का धनंजय पाटिल. पहली ओवर चलती हुई और यहाँ पर बात कीजिए तो इस मैदान पर अभी भी 14 गेंदों का खेल आना बाकी और इस मैदान पर बात कीजिए तो अभी 10 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए डीबीएन लाइव 11 टीम के लिए. अगली गेंद प्रशांत के लिए आती हुई. आउटसाइड खेलना चाहते थे. बैट और गेंद का संबंध है. गेंद विकेट कीपर आकाश के हाथों में जाकर छुपती हुई डॉट बॉल. डॉट गेंदे आएगी. बल्लेबाजों पर प्रेशर होगा. प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है. अब 13 गेंदे और 10 रनों की दरकार है. धनंजय पाटिल क्या कहना चाहेंगे आप? यस डेफिनेटली 13 बॉलचा खेळ शेष आहे. 10 धावींची गरज आहे. सर्व काही सुरळीत सुरू आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा हेच करायचं आहे आणि आता तेच दर्शवत आहेत. आधी माहित आहेत की परिस्थिती आपल्या बाजूने आहेत, धावा आपल्या बाजूने होत आहेत. फक्त स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत आणि क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशन झहीरभाई सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 9. 12 मध्ये 9ची गरज आहे. एक छोटंसं धून ऐकूया, डीजेला संधी देऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊया जिथे सुरू आहे पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा. टेनिस क्रिकेट स्पर्धेचं हे आयोजन. दोन्ही कर्णधार आपल्याला पुकार दिली गेलेली आहे. आपण टॉस साठी या अशी तुम्हाला विनंती करतोय. 12 गेंदे और 9 रनों की दरकार है. न्यू गेंदबाज तैयार होते हुए गेंदबाजी के लिए. स्ट्राइक पर है प्रशांत, नॉन स्ट्राइक पर है धनंजय. एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट है क्योंकि ये चौथा मुकाबला आप देख रहे हैं. 3 मुकाबले की बात की जाए तो पहले मुकाबले में 15, दूसरे मुकाबले में 16, तीसरे मुकाबले में 24 और चौथे मुकाबले में 16 की पीछा होगा या फिर रोके जाएंगे गेंदबाजों के द्वारा. ये दिशाई गेंद इलेक्शन के बाहर वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई. अभी भी इस मैदान पर 12 गेंदे 8 रनों की दरकार है. आधा पल्ला पार हुआ है, आधा पल्ला पार करना है. 12 गेंदों में 8 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. धनंजय पाटिल ये गेंदबाजी होगी तो फिर बालाजी 11 टीम के लिए इस मैदान पर परेशानी का प्रश्न इस मैदान पर आता और नजर आएगा. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल? येस डेफिनेटली चर्चा त्या गोष्टीची होणार आहे. पुढचा बॉल आणि पुन्हा मात्र फ्लिक केलाय बॉलला. एक धाव तर घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात. प्रशांत धावताय. दुसऱ्या धावेसाठी रेस लागलाय. दुसरी धाव कंप्लीट. झहीरभाई आपण उल्लेख केला की अर्धा पल्ला गाठला होता, पण अर्धा पल्ला गाठत असताना एक गोष्ट मैदानावरती काय घडली होती. डीबीएन लाईव्हचे दोन्ही बॅटर मैदानावरती आहेत म्हणजे तिथे विकेट नाही गमावली. दुसऱ्या बाजूला बालाजी 11 ते अर्ध्या पल्ल्यामध्ये विकेट नाही घेऊ शकले.
हा इम्पॅक्ट राहिला पहिल्या सत्रातला. आणि त्यानंतर मात्र ज्यावेळी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिला बॉल वाईट टाकला, त्याच्यानंतर 2 आल्या आणि 2 संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावरती लगावल्या 10. इम्पॅक्ट तुमचे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही चालू असलेल्या मॅचमध्ये कशा प्रकारचं वर्तवणूक तुमची राहणार, कशा प्रकारचा तुम्ही खेळ करणार, याही गोष्टीचं मायने ठेवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळचा बॉल पुण्यात मात्र दिशा भरकटले, लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वळतात, 2 हात हवेमध्ये फैलावतात आणि दर्शवतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावा फलकावरती लगावल्या गेल्यात 11. मॅचमध्ये तितकं आव्हान मोठं नव्हतं, 16 धावांचं आव्हान होतं, परंतु गोलंदाजी तितकी प्रॉपर मात्र नहीं पाहायला मिळाली. सही कहा धनंजय बाड़ी, इस मैदान पर गेंदबाजी खराब होती हुई नजर आ रही है. अगली गेंद प्रशांत के लिए आती हुई, फील्ड से लेग स्टंप के बाहर, फील्ड से अंपायर के दोनों हाथ फैलाते हुए अंपायर ने कहा कि ये वाइड गेंद है, दिशाई गेंद के साथ स्कोर में बढ़ती होती हुई इसको जाकर पहुंचेगा अब 12 रनों पर. अब सिर्फ 4 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. और धनंजय, आपके पास बैंक बैलेंस छोटा सा हो और ऐसी गेंदबाजी होगी तो फिर से खर्चा मैदान पर होते हुए नजर आएगा. दुसरी गोष्ट, तुम्ही अँगलने गोलंदाजी करतात, मग बॉल तुम्हाला ऑफ स्टंपच्या बाहेरून मध्ये आणायचंय. तुम्ही लेग स्टंपच्या बाहेरून त्याला मध्ये बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, ते थोडंसं कुठेतरी चूक मात्र मैदानावरती घडली होती. पुन्हा एकदा मात्र 1 धाव. आता अँगल थोडासा बदलला, राऊंड विकेटने गेले, राऊंड विकेटने मात्र बॉलला हाताळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग पाहायला मिळालीत आणि हे आधी करत होतं झहीरभाई, ते थोडंसं शैलेश मात्र चुकी करतायत आणि त्याचं कारण होतं मैदानावरती ज्या धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या 13. मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 3. स्ट्राईकवरती धनंजय मांगेला पुण्यात पाहायला मिळत आहेत. पुण्यात हलक्याने मात्र बॉलला फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न करतायत. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे जाण्याचं काम देखील केलं जात आहे. स्कोर कार्ड हळवणं हे नेहमी मात्र खूप गरजेचं असतं. जसे आपले डीबीएन लाईव्हचे एडिटर ते देखील करत असतात की एक धावा त्यांना देखील ॲडिशनल स्वरूपाने ॲडिट करायचे असतात. आता ते जाणून धनंजय आणि प्रशांत मैदानावरती बॅटिंग करतायत. झहीरभाई, सही कहा, 2 रनों की दरकार है. गेंद बाकी है 9 मैदान पर आने बाकी. प्रशांत स्ट्राइक पर, अगली गेंद खेलते तैयार. राइट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई, अच्छी गेंद दी लेग स्टंप पर, गेंद को फ्लिक किया, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई. जब तक गेंद को फील करेंगे 1 रन पूरा होता हुआ और मैच अब बराबर ही पे होता हुआ. 1 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. आप देखिए दोस्तों, डे नाइट ये फॉर्मेट है, लाइट भी ऑन चेक करी जा रही है कि परफेक्ट लाइट इस मैदान पर ऑन है या नहीं, और ऑन है दोस्तों. शाम के समय में इस मैदान पर आप जरूर देखते रहेंगे. ऑन हो चुकी है लाइट और अगली गेंद इस मैदान पर आएगी. 1 रनों की दरकार है. विनिंग शॉट आता हुआ और इस मैच को डीबीएन लाइव ने बिना कोई विकेट गवाए मुकाबले को जीत लिया. 10 विकेट के साथ ये मुकाबला आपने झोली में किया है. और हार्ड लक टीम इस मैदान पर बात की जाए तो बालाजी टीम आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया. आपका दिल के गहराई से पाटिल परिवार की जानिब से और नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से हार्दिक अभिनंदन रहेगा. हर साल आप खेलते रहे, आपको जहां पर इस टूर्नामेंट रहेगा उसके लिए बेस्ट ऑफ लक रहेगा. चलिए नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण टॉस साठी या अनाळा किल्ला टीम आणि धनुष 11. चला, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम डीबीएन लाईव्ह. विजय प्राप्त केला डीबीएन लाईव्ह टीमनं आणि एक सहज सोपा हा विजय म्हणता येईल झहीरभाई. ज्या प्रकारचा विजय होता आणि धाबा करायचा होता त्यावेळी चेस केला गेला आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम डीबीएन लाईव्ह. चलिए दोस्तों, दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो टॉस साठी या. उशीर करू नका मित्रांनो. और जो टीमें इस मैदान पर पहुंची है वो तमाम टीमों से हमारी विनंती है, जो संघ उपस्थित झाले